सांगलीत हवामान डेटावर संशय, द्राक्ष शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून फसवणूक, पावसाच्या नोंदीत तफावत, 10 ते 12 हजार शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची विमा कंपन्यांकडून फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. विसापूर आणि येळावी परिसरातील हवामान केंद्राच्या डेटामध्ये संशयास्पद तफावत आढळल्यानं हा मुद्दा अधिक गंभीर बनलाय. माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत थेट सवाल उपस्थित करत हवामान केंद्राचा डेटा बदलून शेतकऱ्यांचा हक्क हिरावला जातोय का असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली. 22 एप्रिल 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागांना मोठा फटका बसला. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी 50 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाल्याचा दावा असताना हवामान केंद्राच्या अहवालात मात्र कमी नोंद दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. या तफावतीमुळे विमा कंपन्या कमी भरपाई देत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. यामध्ये विशेष म्हणजे स्कायमेट वेदर सर्व्हिसेस या खासगी कंपनीच्या हवामान केंद्रातून घेतलेल्या डेटावरच कृषी विभाग आणि विमा कंपन्या अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. मात्र हाच डेटा प्रश्नचिन्हाखाली आल्यानं संपूर्ण यंत्रणेवर संशय व्यक्त केला जातोय. यामुळे काही थेट प्रश्न उभे राहतात. पावसाच्या नोंदीत जाणीवपूर्वक फेरफार होतोय का? विमा कंपनी आणि हवामान केंद्रांमध्ये संगनमत आहे का? हजारो शेतकऱ्यांच्या नुकसानीची जबाबदारी कोण घेणार? संजय काका पाटील यांनी स्पष्ट इशारा दिलाय की या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आंदोलन छेडलं जाईल. दरम्यान सुमारे 10 ते 12 हजार शेतकरी या प्रकरणामुळे प्रभावित झाल्याचं समोर येत आहे. शेतकरी वर्गात तीव्र नाराजी पसरली. आता प्रश्न एकच, शेतकऱ्यांना न्याय मिळणार की आकड्यांच्या खेळात त्यांचा बळी जाणार? विशेष प्रतिनिधी सांगली. परवा 13 तारखेला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे साहेब त्यांना एक मेल पाठवला पत्राचा. त्यांच्याशी आधी बोलणं झालं. आम्ही त्या विभागाचे मंडलला विसापूरला कृषी सहाय्यक त्यांनाही बोलवलं. त्याचं कारण असं आहे, त्या वेदर स्टेशनवर दिलेला रिपोर्ट आहे 59.8 कुठे 59.8 आणि येळावीचा रिपोर्ट झाला तो 59.8. दोन ठिकाणचे 10:16 हे त्या पर्जन्यमान ह्याच्यात काढलेले रिपोर्ट आहे. पुन्हा 5 तारखेला शेती अधिकाऱ्याने कृषी सहाय्यकांना काढलेला रिपोर्ट आहे. तो रिपोर्ट आलेला आहे 38.3. त्यामध्ये गेम काय आहे, 51% वर ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळेला त्याला इन्शुरन्स मिळतो. विमा कंपन्या इन्शुरन्स द्यायला लागतात. शेतकऱ्यांनी ज्या इन्शुरन्स भरलेला त्या शेतकऱ्याला. विसापूर सरकारमध्ये 3 वर्षापूर्वी काही चुका दाखवल्या करायला. या ठिकाणी बँकेत 3 माणसं आणि त्या ठिकाणचे थोडे पैसे वाढवून आणतो. जे खरं होते, जे कमी दाखवलं होतं त्या आधारे घेऊन तिथं 2 वर्षापूर्वी काही पैसे काढले गुंट्यावर 100-200 रुपये केला. आम्ही शेतकऱ्यांनी वेदर स्टेशन 22 झाली आणि मग सन्माननीय ते काही पुराणी बातम्या दिलेल्या आहेत त्यांना गाडी प्रदान आणि गोळा केलेले पैसे भरावे. शेतकऱ्यांकडून पैसे घ्यायचं काही कारण नव्हतं. त्याच्यानंतर मागच्या वर्षी त्यांची चूक आहे 1064 प्रमाणे पैसे द्यायला पाहिजे ते 300 रुपयाला पैसे लागले. बरोबर त्याचा विषय 349 राहिलेल्या पैशासाठी मिटिंग घेतल्या काय नाही. त्याच्यात काही 0% असर आला नाही. कंपनी गेली कोर्टात.